येस, थँक्यू सर. या ठिकाणी उपस्थित तमाम प्रेक्षकांचं आपण परत एकदा प्रीतम दादा चषक 2025च्या एका शानदार स्पर्धेमध्ये कॉम्बॉक्समधून स्वागत करूया. मंचकोर आपण बघतोय सन्माननीय निलेश म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करेन अखिल घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेश म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये करावा. अगदी एकापेक्षा एक सरस क्रिकेटचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या हंगामी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर या वर्षीची पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा या उरण तालुक्यामध्ये संपन्न होते. आज अगदी काही क्षणानंतर सर्वांच्या मनामध्ये ज्यानं अधिराज्य केलंय, एक स्थान निर्माण केलंय, 190 विधानसभेचा एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे यांचं थोड्याच वेळानंतर या ठिकाणी शुभागमन होईल. एक वाढदिवसाची जय्यत तयारी आपल्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय. या आधीचा आपण सामना पाहिला समीर सोमने सर. क्रिकेटचं एक मादक सौंदर्य होतं, क्रिकेटचं आकर्षणही पाहायला मिळालं आणि त्यातून तमाम प्रेक्षकांना अगदी वेठीस धरणारा हा प्रेक्षणीय सामना आपण पाहिला. याच दरम्यान आपण बघतोय आमच्या नागाव गावचे उद्योजक संकेत म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण रेलिंगच्या आतमध्ये कुठलाही प्रेक्षक बसणार नाही, प्रवेश द्वारासमोरही नाही आणि कुठेच बसणार नाही. थोडंसं सहकार्य करा. आपण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये छोटे मोठे वाद होताना पाहिले, त्याचं कारण आहे प्रेक्षक आणि प्रेक्षकांमुळे बऱ्याचदा आपण छोटे मोठे वाद होताना पाहतो. आमचे बाउन्सर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते सूचना करतील. कृपया कोणीही अपमानित व्हाल असं कृत्य करू नका. या स्पर्धेला आपण सुशोभित करण्यासाठी सहकार्य करा. चला, दोनच सामने झालेले आहेत तेव्हा पंचांना देखील आपण विनंती करू लगेचच आपण पुढचा सामना सुरू करावा. एका बाजूला दांडा टीम आहे, दुसऱ्या बाजूला मोठी जीव या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये द ग्रेट 3D आर्टिस्ट प्रियाल पाटील सर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. तर मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. छान संकल्पनेतून साकारली जाणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं एक विशेष कौतुक आपल्या मान्यवरांनी या ठिकाणी केलं जेव्हा सन्माननीय बाळाम पाटील साहेब या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते शुभ संकेत दिले गेले आणि तदनंतर आपण या स्पर्धेकडे आलो. आज काहीसा विलंब या स्पर्धेला झाला कारण डे नाईट टुर्नामेंट, त्यामध्ये मान्यवरांची उशिरा झालेली उपस्थिती आणि त्यानंतर उशिरा झालेली ही स्पर्धा. पण उद्याचा दिवस आपण कमीत कमी 2 सामने हे दिवसात संपवण्याचा हट्ट आमच्या मनामध्ये आहे आणि तो हट्ट तुम्ही पूर्ण करावा. जे संघ उद्या खेळणार आहेत पहिला, दुसरा, तिसरा सामना, त्या अशा संघांना मी विनंती करू की उद्या आपण ठीक 3:30 वाजताचं रिपोर्टिंग या ठिकाणी करावा कारण जेणेकरून आपल्याला 2 सामने या ठिकाणी दिवसा खेळवता येतील. तुला पंच म्हणून आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. खरं तर उरण अंपायर असोसिएशनची स्थापना झाली आणि प्रत्येक गावामध्ये एक एक पंच या असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू लागलो. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच सुरेश म्हात्रे सरांना आपण पाहतोय. तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय राजेंद्र घरत सर आहेत आणि तदनंतर आमच्या बोकडवेरा गावाचे रोहन पाटील ज्यांना नुकतीच उरण अंपायर असोसिएशनच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचं देखील आपण आज हे कार्य पाहतोय. चला, दोन्ही संघांना देऊयात आपण शुभेच्छा आणि मैदानाच्या दिशेने जाऊ. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण धरूयात. पहिला बॉल या सामन्यातला, यावेळेस इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे.
चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोळवलंय, सिंगल धाव यावेळेस कन्वर्ट केली. सिंगल धावेनं या सामन्याचा या डावाचा श्रीगणेश झालाय. खरं तर बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर हंगामी टेनिस बॉल क्रिकेटच्या फार मोठ्या आकर्षक आणि आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणाऱ्या फार मोठ्या स्पर्धा आपण पाहतो आणि त्यापैकी एक ही स्पर्धा आज उरणमध्ये आपण पाहतोय. आणि या उरणच्या स्पर्धेचं गेली कैक दिवस कैक महिने चर्चेचा विषय ठरलेली स्पर्धा आज तो दिवस मात्र तमाम प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी आला या बोकडबिराच्या मैदानावर. पुढचा बॉल हलक्या हातानं स्टिअर केलाय, डीप मिड विकेटच्या दिशेनं एक धाव मिळाली. या ठिकाणी एका धावेवरच समाधान मानावं लागेल. चांगलं क्रिकेट म्हणता येईल. ज्या पद्धतीनं ज्या दिशेने चेंडू आले त्याच मेरिटनं या ठिकाणी हे क्रिकेट दोन्ही फलंदाज चांगल्या समन्वयतेनं क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय पंचांची दोन्ही हा समांतर रेषेमध्ये आलेत. सांगितलं जात आहे इट इज अ व्हाईट बॉल, स्वैर मारा, अवांतर चेंडू. इथे एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. दिनेश कामोडकर नुकतीच जी उरण प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली ना त्यामध्ये अतिशय यशस्वी ठरलेला गोलंदाज. यावेळेस मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहे मात्र चेंडू गेलाय स्टँडच्या बाहेर. सीमारेषेला ओलांडणारा हा खडखडीत षटकार. ला टार्गेट करताना पाहिलं कारण होतं परेशची बॅट ज्यामधून आपण ओव्हरपिच चेंडूला लॉंगॉनच्या दिशेनं पाठवलं. 6 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. प्रमोद पाटील आणि परेश ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेस लोअर फुलटॉस आहे. डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. परेश कौतुक करावं लागतील. ज्यावेळेस चेंडू आला ओव्हरपिच त्यावर मोठा फटका, त्यानंतर लोअर फुलटॉसवर जमिनीलगतचे फटके. म्हणजे छान अगदी माइंडसेट असणारा खेळाडू मैदानामध्ये जर पाहिलं ना तर अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चारी बाजूनं प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न हवेत आहे. इथे अपील केलं जाईल, अपील केलं जाईल. यावेळेस चुकी केली आहे फलंदाजानं. पहिली विकेट गारद. सगळं काही सुरळीत होतं असंच माणसाचं आयुष्य असतं. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला सुरळीत चाललेल्या दिसतात आणि अनवधानानं माणसाच्या आयुष्याला एक यू टर्न लागतं. परेशनं हीच चूक केली आहे. सगळं काही ठीक होतं पण नक्कीच एक वेगळी गोष्ट त्याने या ठिकाणी मनामध्ये आणली आणि एक चूक आपल्या वतीनं आपल्या संघासाठी ठरली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मयूर पाटील नावाचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. इथे मात्र जबाबदारी असेल. यावेळी चांगल्या गतीनं परंतु लाईन आणि लेंथ चांगली नव्हती. इथे आणखी एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी जी संघाला राजेश भोईर, पत्रकार तेजस भोईर, शेकाप युवा कार्यकर्ते यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. याच दरम्यान जर आपण पाहिलं तर धनेशचं षटक मात्र या ठिकाणी संपलंय. षटकार खाल्ला होता, धावा आल्या होत्या, मोठे फटके पाहायला मिळाले पण धनेशनं चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. षटकार खाऊनही या षटकामध्ये केवळ 12 धावा खर्च केल्यात मात्र महत्वाची एक विकेट देखील त्याने या ठिकाणी प्राप्त केली आहे. मी विनंती करेन दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण आता टीम मीटिंग या ठिकाणी वारंवार करू नका कारण अगदीच तिसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय आणि वेळ देखील फार झाली आहे.
तर तुम्हाला विनंती करू की या स्पर्धेला थोडंसं सहकार्य आपण नक्कीच करावं. हंगामी टेनिस बॉल क्रिकेट पूर्वी जर आपण पाहिलं ना तर अगदी 3 ते 4 महिने टेनिस बॉल क्रिकेटचं सीझन आपल्याला पाहायला मिळायचं. पण आता 12ही महिने बरंच मोठं क्रिकेट ज्याला व्यावसायिक स्वरूप आलंय. मग मान सन्मान, तदनंतर पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आपल्याला या क्रिकेटच्या शृंखलांमध्ये पाहायला मिळत आहेत. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये पैसा नव्हता मित्रांनो, पण निश्चितपणे निष्ठा, क्रिकेटवरचं प्रेम आणि अद्भुत असं एक क्रिकेट आपल्याला वेगळ्या पद्धतीने साकारताना पाहायला मिळालं. पण जसजसे क्रिकेटमध्ये दिवस बदलत गेले, आपण मुंबईच्या धर्तीवर क्रिकेटच्या शृंखला रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहू लागलो. बदल होऊ लागले. मग बॉल असेल, बॅट असेल, तुमचे कपडे असतील, पोशाख असेल, नियोजन, संयोजन, मंचकावरची गर्दी असेल, प्रेक्षकांचे स्टँड असतील, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू लागल्या. पुढचा बॉल, यावेळेस बॅटला बॉल ब्रश झालाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने जाणार, यावेळेस चौकार. यावेळेस गोलंदाजाची काही चूक म्हणता येणार नाही, कारण कधी कधी आपण चूक करत नाही, परंतु त्याचा भूदंड आपल्याला नक्कीच मिळतो. चांगली गोलंदाजी होती. विकेट्स अगदी फलंदाजीला देखील मदत करते आहे, गोलंदाजीला देखील मदत करते आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. यावेळेस सखूर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र पंच आपल्या दिशेने वळताय, तिथे डायरेक्ट थ्रो खतरा झाला असता. क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये काय होतं, 1+1 अशा एकूण 2 धावा मिळतील. फार चूक या ठिकाणी मी म्हणेन, फार वेळ होता. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा, ज्याच्यामध्ये हातामध्ये चेंडू, तदनंतर पुरेसा वेळ, डायरेक्ट हिट किंवा किंबहुना किपरच्या हातामध्ये जरी चेंडू दिला असताना तर या ठिकाणी आपल्याला विकेट प्राप्त करता आली असती. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आपण दीप यांच्या हातामध्ये चेंडू पाहतोय. दीप पाटील मोठे संघाकडून आलेला हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली जाते. सध्याच्या घडीला आपण 3 खेळाडू सीमा रेषेवर पाहतोय. जे 3 खेळाडू आपण बघूया, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन, एक डीप मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडूला या ठिकाणी उपस्थित केले. बाकीचे 8 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. चांगली गती आहे, चांगली गती आहे, चांगला टप्पा, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. दीप पाटील मागच्या 2 वर्षामध्ये या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडली. तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, मेहनत तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकते, फक्त मेहनत करणं राहा. यावेळेस टॉप एज आहे, हवेत बॉल, एक धाव या ठिकाणी क्विक सिंगल मिळते. या सिंगलनं धावसंख्या आपण पाहिली आहे, तब्बल 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर याच दरम्यान अजय 74 कल्पेश दादांकडून या टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. अतिश सर, नक्कीच आपल्या खेळाडूंना, आपल्या संघाला शुभेच्छा देत प्रोत्साहन करणारे जे व्यक्ती घर बसल्या क्रिकेट शृंखलेचा आनंद घेत आहेत, तिथून येणाऱ्या शुभेच्छा आपल्या तमाम प्रेक्षकांसहित खेळाडूंना अगदी आपलं मनोबल वाढवत आहेत. यावेळेस मात्र गती पाहायला मिळाली, परंतु दिशा नव्हती. आणखी एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी तिसऱ्या पंचांची दाद या ठिकाणी मागितली जाते. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण रोहन पाटील यांना या ठिकाणी पाहू. हॅलो, चला टीव्ही अंपायर, टीव्ही स्क्रीन वरती चला. विचार मंथन होईल, सुवर्ण मध्ये साधलं जाईल. तर साऊंड ऑपरेटर, हॅलो, तिसरे पंच यावेळेस पाहणी करतील. चांगलं कव्हरेज 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय.
आणि या तिसरे पंच देखील ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयावर अंमल करतील. चेक हॅलो चेक व्हाईट बॉल घोषित केला जाईल. हॅलो चेक 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 हॅलो चेक चेक हॅलो चेक तिसऱ्या पंचाने देखील व्हाईट बॉलच घोषित केलेला आहे. हॅलो 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 चेक. सुले मैदानाच्या दिशेनं धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर तब्बल 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. दीपकडे अगदी बॉडी नाही आहे पण वेग जबरदस्त आहे. टप्पा अतिशय चांगला पाहायला मिळतोय. हेल 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 यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, धोका होईल का इथे? मात्र फील होणार. हेल हेल फणसांचा बोट जाणार आभाळाकडे. प्रमोद पाटीलला माघारी परतावं लागेल. काय घडलंय, काय बिघडलंय याचं चिंतन करावं लागेल. खेळाडू आणखी एक बाद. हेल 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 दोन्ही खेळाडूंनी शी. समन्वयता दाखवली नाही. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं बॉलिंग नव्हतं. फार मोठी विकेट. कॅप्टन प्रमोद पाटील बॅक टू द डगआउट. स्वतःवर नाराज, आपल्या सहकार्यावर नाराज. फार तर इतक्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण जर बॅटला बॉल न स्पर्श करता जर माघारी आलो तर त्याचा त्रास नक्कीच आपल्या मनाला होतो. आणि तिथून मात्र नवीन खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. आपण बघतोय मैदानामध्ये नवीन खेळाडू सागर नावाचा हा खेळाडू. दीपनं आतापर्यंत चांगलं समीकरण ठेवलंय, चांगली गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचं जर पृथक्करण पाहिलं ना तर 4 वाईड 0 1 वाईड 0 सिंगल धावबाद. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. हेल 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 यावेळेस चांगला चेंडू, टायमिंग नव्हतं. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहे. सिंगल धाव यावेळेस मिळेल. सिंगल धावेनं षटक संपलंय. मात्र दुसरं 12 चेंडू नंतर 11च्या गतीनं धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 22 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आतापर्यंत 2 खेळाडू बाद झालेत. ज्यामध्ये बाद होणारे खेळाडू जर पाहिले तर पहिला खेळाडू बाद झाला होता परेश आणि तदनंतर प्रमोद. सलामीची जोडी जी आहे ती डगआउट मध्ये परतलेली आहे. अगदी हवेमध्ये असणारी अद्रकता, त्यामध्ये गुलाबी थंडी आणि काहीसा आपण मैदानावर थोडासा ओलावा पाहतोय. आणि यामुळेच किंचितशा आपण 3-4 सामन्यानंतरच्या ज्या धावांचा जो ग्राफ असतो या मैदानावर फार कमी होताना देखील पाहतो. कारण तदनंतर आपण गोलंदाजाची एक विकेट आणि विकेटची जी मदत जी आहे ती गोलंदाजाला पोषक अशी आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज वापरला जाईल. यश पाटील वापरात आणला जाईल. दीप पाटीलचा भाऊ. एकाच घरातले 2 खेळाडू. आपल्या 2000 लोकवस्ती असणाऱ्या गावाची जी लोकसंख्या आहे आणि तिथून 4500 लोकवस्ती आहे मोठी जी गावाची. आणि तिथून एकाच घरातले 2 खेळाडू 11 मध्ये स्थान निर्माण करतात. ही चांगली गोष्ट मी म्हणेन आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. पहिला बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. चेंडूला चांगलं उचललंय, फेक केली गेली आहे मात्र तो इतका चांगला नव्हता. येथे 2 धावा पूर्ण केल्या जातील.
या 2 धावेनं धावसंख्या आपण बघतोय तब्बल 24 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदी सामना शांत आहे कारण फलंदाज पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला शांत पाहायला मिळाले. अगदी एक चौकार एक षटकार धाव फलकाला बिझी ठेवत होत्या, पण इथून मात्र आक्रमण करावं लागेल. मोठी दिवस संघाची ताकद फलंदाजी गोलंदाजी आणि त्याच्या पाठीमागे असणारं जे बळ आहे ते प्रेक्षकांचं. यावेळेस मोठा फटका लाभ केलाय, हवेत आहे, खेळाडू उपस्थित, कोणतीही चूक नाहीये, टाळ्यांचा कडकडाट झाला. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. की गाव विपक्ष जीपी क्लब फुंडे दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला की आपण चला प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये टास्क करण्यासाठी या. आजच्या दिवसातला हा चौथा आणि अंतिम साखळी सामना. तदनंतर आपण क्वार्टर फायनलच्या दिशेनं प्रवेश करणार आहोत. तर तुम्ही सहकार्य करा, साथ द्या. अगदी आपण पंडित सर पाहिलं ना तर असा कोणताही कोपरा नाही जिथे प्रेक्षकांची गर्दी नाही आहे. चारी स्टँड प्रेक्षकांना खचाखच भरलेले आहेत. आपण बघतोय आमच्या डाव्या बाजूला भारतरत्न सर सचिन तेंडुलकर खेळाडू कक्ष आहे. तदनंतर बाजूला सन्माननीय स्वर्गीय दत्तूशेठ पाटील स्टँड, तदनंतर रायगडचे भाग्य विधाते दिबा पाटील साहेब स्टँड, तदनंतर स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील स्टँड आणि आपल्या अलीकडच्या बाजूला स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचं स्टँड पाहतोय. आणि स्टँड अगदी प्रेक्षकांना भरलेले गजबजलेले. शेतकरी कामगार पक्षाच्या अबाधित लढ्यामध्ये आणि इतिहासामध्ये ज्यांचा सिंहाचा मौलिक वाटा राहिला अशा व्यक्तींसाठी आज ही आगळीवेगळी संकल्पना आपण पाहिली. यावेळेस या षटकातला बॉल व्हाईट बॉल आलाय. विकेट नंतर खरं तर गोलंदाजांना चांगलं कमबॅक म्हणजे मी म्हणेन की प्रेशर हा फलंदाजावर टाकणं फार गरजेचं होतं. येथे मात्र स्वतःची लाईन लेथ बिघडवली आहे. व्हाईट बॉल दिलाय. अतिरिक्त धावा आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर लागल्या जातील. अगदी संपूर्ण सामन्यात आपण पाहिलं तर तब्बल 5 वाईट पडली आहेत. यावेळेस हलक्या हातानं स्टिअर केला. इथे धावबाद होण्याची संधी होती. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज होता, वेळ होती त्याच्याकडे, पण चेंडूला उचलण्यामध्ये असमर्थ राहिला. एक धाव क्विक केली आहे. मी म्हणेन की भर रात्री अगदी हजारो प्रेक्षकांसमोर एका धावाची चोरी झाली रे चोरी असं म्हणता येईल. 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. डाबं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. फील्ड पोझिशन थोडंसं बदलवलं जात आहे. चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आहे. डीप मिड विकेटच्या दिशेनं गोळीच्या वेगानं जातोय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. जोवर चेंडू उचलला फेकी केली ना तोवर 2 धावा सहज पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानं धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी प्रमुख प्रवेशद्वारासमोर आमचे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना आम्ही विनंती करू थोडंसं सहकार्य करा. कारण पाहुण्यांच्या गाड्यांचा ताफा आता अगदी काही क्षणातच आपल्या दिशेने येतोय. सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी आणि त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा वाढदिवस बर्थडे सेलिब्रेट उद्याच्या दिवसामध्ये होत नाहीये. त्यामुळे अगदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हट्ट या ठिकाणी फक्त पुरवला जातोय. यावेळेस चांगला बॉल चांगल्या गतीने टाकला. यावेळेस गोळीच्या वेगानं आउटफील्ड वेग आहे. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. जर पाहिलं तर तब्बल 2 वेळा या मैदानाला रोलिंग केलं गेलंय. अगदी मैदान हार्ड झालंय. आणि इथे या आउटफील्ड कडे जर पाहिलं ना तर एखादा चेंडू गॅप मध्ये पडला तर गोळीच्या वेगानं हा सीमारेषेकडे जातोय. मिस स्ट्रोक 4 धावा 32 धावा स्कोर बोर्डवर. पुढचा बॉल अगदी मन तयार नव्हतं. यावेळेस आपण बघतोय जीपी क्लब फुंडे संघाचा संघनायक किशोर घरत यावेळेस मात्र येतोय आणि तदनंतर त्याला टक्कर देण्यासाठी रायगडच्या टेनिस बॉलचा एक नवा चेहरा टाकी गावची अणबाण शान चैतन्य पाटील मी विनंती करेन की आपण यावं.
यावेळेस लोवर फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी जातोय सीमा रेषेला ओलांडणारा हा आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. पाहिलं ना तर एकानं काळ गाजवला ना म्हणजे एक काळ किशोर घरत या खेळाडूचे तमाम चाहते प्रेक्षक या खेळाडूला बघण्यासाठी आणि आता ज्याचं भविष्य अगदी रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. चैतन्य पाटील महाराष्ट्र लेदर बॉल क्रिकेटमध्ये जी निवड झाली, रायगड खेळाय अगदी आपल्या आता उरणचं नाव रायगडचं नाव बाहेर करतोय. एक वेगळा स्टान्स आहे, अगदी त्याचा अप्रोच पाहिला तर अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतो आणि या दोन कॅप्टन्स मध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. आपण टॉस बॉक्स कडे जाऊया, आपण आवाज ऐकू आपण सरांचा. थँक्यू अतिश पाटील. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आज निलेश पाटील आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लढत असणार आहे एक अनुभव तर एक उगवता तारा. निलेशजी पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल दिला जाईल. एकीकडे टेनिस क्रिकेटमधील तंत्रशुद्ध खेळणारा, दोन्ही खरं तर लेदर फॉर्मॅटमध्ये खेळणारे आहेत आणि अगदी चैतन्य म्हटलं तर येत्या काही दिवसांमध्ये आत्ताच्या डे नाईट या स्पर्धांमध्ये बंबाई पाड्याला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ किंबहुना उरण प्रीमियर लीगमध्ये थोड्या शर्तीनं पराभव निश्चितच ज्याला प्राप्त झाला तो चैतन्य. तर निलेशजी Who will call? चैतन्य. टाकीगाव 11. टेल कॉलिंग टेल. तर पाहूया निर्णय काय असणार आहे त्याच्या अगोदरच खरं तर चैतन्य या नाईट्समधील मला वाटतं या हंगामातील तिसरी किंवा चौथी नाईट आहे. बंबावी पाड्याला सुद्धा निसटता विजय होता. समोर दोघेही लेदरवरती कैक वेळा एक उत्तम कामगिरी करणारे आमने सामन्यात. या हंगामात नाही परंतु याच्या अगोदर जी पी फुंडे सोबत कधी लढत झाली का? नाही, पहिल्यांदा आहे. किशोर सोबत कधी प्रतिस्पर्धी म्हणून खेळलायस? येस, पण या हंगामात पहिल्यांदा होतोय. काय रणनीती किंवा पहिल्यांदा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही फर्स्ट फील्ड आणि समोरच्या अगदी या टीमला किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण 79 धावसंख्या झालेली आहेत या आदल्या अगोदरच्या मॅचमध्ये. कमीत कमी याच्यात स्टॉप करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि बाकी आयोजनाबद्दल काय म्हणू शकशील? आयोजन तर एकदम छान आहे एकदम, आणि उरण तालुक्यामधलं एक नंबरचा हे आहे आत्तापर्यंतचा. थँक्यू, वेल डन. किशोर खरं तर चैतन्य लेदरमध्ये प्रचंड मोठा अनुभव आहेच, त्याचबरोबर चैतन्य या हंगामात पहिल्यांदा तुझ्यासोबत खेळतोय. नाणेफेकीचा कौल ही औपचारिक फॉर्मॅलिटी आहे किंवा निमित्त आहे. समोर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा किंवा किती टार्गेट उभा करण्याचा एक मनसुबा असेल? तसं काय टार्गेट आम्ही सेट नाही केलं आहे. जेवढ्या जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. चैतन्यसोबतची एखादी लढत आठवणीत असणारी? चैतन्यसोबत मी बऱ्याच मॅचेस खेळलो आहे, आम्ही एकत्र टीममध्ये पण खेळलो आहे, पण टेनिसची चैतन्यसोबतची माझी पहिली ऑपोजिशन मॅच असेल. खरं तर टेनिसमधील अपोजिशन असणारी फर्स्ट मॅच, त्यासाठी असणार आहे. तुम्हाला भरभरून शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांसाठी जाऊया कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी सामना आहे मोठी जुई विपक्ष येशीदेव दांडा. येस, याच दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये फुंडे गावाचे विद्यमान सरपंच सन्माननीय सागर घरत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. तदनंतर त्यांच्या समवेत फुंडे गावाच्या ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती जुईली विश्वजित घरत यांचं देखील शुभ आगमन. तुमचं आम्ही शब्दरूपी सुमनानं मनापासून स्वागत करत आहोत. यावेळी स्टॉपेज आहे, हवेमध्ये बॉल, खेळाडू उपस्थित, कोणतीही चूक नाहीये. विकेट यावेळेस मिळणार गोलंदाजाला. साठी धावा होत आहेत, विकेट पडतायत. समीकरण अगदी संतुलित सामना आताच्या घडीपर्यंत या ठिकाणी पाहतोय. 39 धावा या धाव फटलावर आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये रुपेश पाटील
रुपेश म्हात्रे. बरं तर रुपेशला जर आपण पाहिलं तर सलामीचा खेळाडू वंडावून या क्षेत्रामध्ये खेळताना पाहिलाय, पण या चालू सामन्यामध्ये अगदी दांडा संघानं देखील आपली एक वेगळी रणनीती ठेवली आहे. फार तर आपण अशा गोष्टी करतो आयुष्यामध्ये, एकच गोष्ट जर तुम्ही करत असाल तर काही वेगळं आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही, आणि मग वेगळं जगासमोर करायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या गोष्टी करून दाखवाव्या लागतात. यावेळेस लोवर फुल टॉस आहे, हवेमध्ये अगदी खेळण्याचा प्रयत्न, बॅटला बॉल ब्रश झालाय, सिंगल धाबे या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. सिंगल धाबेनं धावसंख्या जर आपण पाहिली आहे ना तर तब्बल 40 धाबा, 3.5 चेंडूंचा आत्तापर्यंत 4 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ या ठिकाणी संपलाय. 40 धाबा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही काहीसे चेंडू या षटकातले बाकी असतील. निरभ्र आकाशामध्ये चंद्र मात्र अगदी मोकळा श्वास घेतोय. यावेळेस अतिशय वेगवान बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. मला वाटतंय साईड पट्टीच्या देखील बाहेर चेंडू फेकला असावा. फ्री हिट येणार. यावेळेस मोकळीक असेल खेळाडूला. 41 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल, यावेळी चांगला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल. इथे मात्र फेकी अतिशय खराब. 2 धावा प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये धावा फार कमी आल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला फार मोठी धाव संख्या आणि तदनंतर अगदी तंतोतंत शेवटपर्यंत प्रेक्षकांची मन रोखणारा, श्वास रोखणारा सामना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातला. आणि निश्चितच या ठिकाणी अजय 74 अकादेमी चॅम्पियन मोठीजू या संघाला अक्षय नारायण पाटील याच्याकडून शुभेच्छा आहेत. अतिशय चांगली गती. गोलंदाजी आवडली असेल ना तर दीप पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगलं कमबॅक करून दिलंय. मागच्या षटकामध्ये धाबा आल्या, तदनंतर त्यानं पुन्हा कमबॅक करून दिलाय. ही गोलक आहे दीप पाटीलच्या गोलंदाजीची. अगदी संघाला मात्र बांधून ठेवलंय. दांडा संघ धावांचा इथे धावांसाठी स्ट्रगल करतोय. धावांसाठी संघर्ष मात्र मैदानावर सुरू आहे. त्याचं कारण आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये सुरलीत सुरू असताना जी खेळी होती, परेशनं त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीप ट्राय केला आणि मोठीदेव संघाला कमबॅक करण्याची एक संधी दिली. तिथून मात्र मोठीदेव संघाचे सर्व गोलंदाज कुठेही पाठीमागे हटले नाहीत. त्याने एकापेक्षा एक चांगल्या विकेट्स काढल्या आणि जो दबाव तंत्र आहे, जे सायकोलॉजिकल प्रेशर आहे, एक मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो, तो मात्र मोठीदेव संघानं दांडा संघावर टाकला आणि त्या प्रेशरमधून अजूनही दांडा संघाचे खेळाडू मात्र बाहेर निघताना देखील पाहायला मिळत नाही आहेत. 4 षटकं, धावसंख्या आपण बघतोय 43 धावा, 5 गडी बाद ही स्थिती आहे. शेवटचं षटक आपण बघतोय. गोलंदाज अंकेश कामोडकर, एक प्रतिभाशाली खेळाडू. आपल्या स्वप्नातल्या बाईकला देखील गतवर्षी आपण त्याला जिंकताना पाहिलं. युपीएलच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला मॅन ऑफ द सिरीजचं किताब घेताना पाहिलं, जेव्हा युपीएलचं पहिलं पर्व झालं होतं. अगदी अग्रस्थानी असणारा हा खेळाडू. स्लोवन बॉल आहे, काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. खेळाडू उपस्थित, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षकाची चूक आहे. प्रेशर की टाकलंय फलंदाजावर या जोडीनं. याच दरम्यान आपण पाहतोय पागोडे गावाची माजी प्रभारी सरपंच आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुमित चंद्रकांत पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. 43 धावा झाल्या, 45 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल, गती पाहायला मिळाली परंतु टायमिंग नाही आहे. इथे एक धाव मिळते आहे. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण. जेव्हा तुमच्याकडे या मोठ्या फटक्यांचा पर्याय नसतो ना, तुम्हाला एकेरी दुहेरीवर भर करावा लागतो. इथे टायमिंग होत नाही आहे. सिंगल डबल्सनं काम चालू ठेवलंय. ही रणनीती आहे. अगदी डोक्यामध्ये मोठ्या चौकारांचा विचार असेल, षटकारांचा विचार असेल, पण गोलंदाज
ज्या तत्परतेनं गोलंदाजी करतायत ना, अगदी मोकळे फटके फलंदाजांना घेता येत नाही आहेत. यावेळी चांगला बॉल डीप मिड विकेटच्या दिशेनं खेळाडू उपस्थित, सिंगल या ठिकाणी मिळेल. हॅलो याचं कमी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय अशोक शंभू कडू सोनारी यांचं शुभागमन आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. अशोकजी, आपलं प्रथमतः युवा शेतकरी कामगार पक्ष उरण या आयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत. यावेळी चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अपील केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाईल. येथे ऑनफिल्ड अंपायरनं सांगितलंय की इथे आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊ आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी आपण चलूया अतिथी कक्षामध्ये आलेले आहेत मान्यवर, त्यांचं आपण स्वागत करूयात. निश्चितच आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्या अगोदर पांजे ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच सन्माननीय लखपती पाटील आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. थर्ड अंपायर डिसिजन आउट. खरं तर धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसतोय. एक चांगल्या प्रकारची सफलता प्राप्त होतोय. अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन या संघाला ऑन स्क्रीन वरती खरं तर ते क्षणचित्र पाहायला मिळाले. लखपती पाटील वेलकम, स्वागत आहे. इथे संघर्ष करणारी टीम दांडा संघ आपण पाहतोय. खरं तर सुरुवातीला सुरुवात चांगली झाली होती. याच दरम्यान आपण पाहतोय नावा गावाचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे आणि शेतकरी कामगार पक्षाचे उल्वे नोड मधील किंग मेकर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतोय. संघर्षाला दुसरं नाव नाही आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करावं लागतं. कठीण काळामध्ये जो स्वतःला सांभाळतो ना, तोच माणूस इतिहास घडवतो. दांडा संघाला करून दाखवावं लागेल. इथे पूल केलाय, टायमिंग चांगलं नाहीये. डीप मिड विकेटच्या दिशेनं हिट विकेट झालाय खेळाडू. पहा अगदी काही चांगलं घडत नाहीये दांडा संघासाठी. तुम्ही धावबाद होताय, तुम्ही कॅच बाद होताय, तुमच्या बॅटला बॉल येत नाहीयेत आणि त्यावर मात्र गोलंदाजी होणारी हवी. मोठीजुई संघाच्या बाजूनं बऱ्याच गोष्टी चांगल्या घडल्यात. त्याला कारण अगदी सुरुवातीच्या षटकापासून जिद्द, त्यांची लयबद्धता, त्यामध्ये सातत्य आणि गोलंदाजीमध्ये असणारा विश्वास, टेम्परमेंट पाहायला मिळालं, योगदान पाहायला मिळालं. पुढचा बॉल अंकेश फुलटॉस टाकलाय, हवेत आहे, खेळाडू उपस्थित. एक धाव पळून काढली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. इथे मात्र आणखी एक विकेट पडली जाणार.
स्पर्धेच्या माध्यमातून आज उपस्थित मान्यवर अतिथी या कक्षेमध्ये आपण पाहतोय. खरं तर शेतकरी कामगार पक्षाला एक नवसंजीवनी प्राप्त करून दिली आणि आज शेतकरी कामगार पक्षाच्या या नवयुवक संघटनेच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून तमाम क्रिकेट शौकीनांसाठी ही 4 दिवसांची डे नाईट टुर्नामेंट या ठिकाणी आपण पाहतोय. आणि अशा या स्पर्धेनिमित्त आपण या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आलोत. त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेनं आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेला ज्याने योगदान check head उत्कृष्ट गोलंदाज head जे आपण 2 सायकल पाहतोय ते अर्थातच पुणे ग्रामपंचायतीचे आणि पुणे नागरिक सन्माननीय सागरजी घराणे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेले आहेत. सन्माननीय या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात सन्माननीय आयोजकांना जोरदार टाळ्यांनी पुणे गावाचे विद्यमान सरपंच सागर घरे साहेबांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावा. महाराष्ट्राच्या परंपरेची अभिमानाची तुतारी आणि तुतारीतून दिली जाणारी ही मानवंदना त्यानंतर आपण बघतोय या सोहळ्याप्रती पांजे गावाचे सन्माननीय विद्यमान सरपंच आदरणीय श्री लखपती पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. खरं तर पांजे गावाच्या राजकीय क्षितिजावरचा किंग मेकर आणि ज्यानं खऱ्या अर्थानं पांजे गावाच्या विकासासाठी एक वेगळं योगदान प्राप्त करून दिलं असे सर्वांचे लाडके लखपती पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. मी विनंती करेन विश्वजित घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करावा. सन्माननीय विश्वजित घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. अतिथी कक्षामध्ये असणाऱ्या मान्यवरांचे यथोचित मान सन्मान आदरणीय श्री लखपती पाटील साहेबांचे यथोचित मान सन्मान भक्ती शक्तीचा संगम असणारी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकारामांची ही मूर्ती या ठिकाणी त्यांना भेट म्हणून समर्पित केले जात आहे. आणि समवेत महाराष्ट्राची तुतारी त्यांच्या सन्मानासाठी या ठिकाणी फुंकली जात आहे. त्यानंतर आपण बघतो या मंचकावर उपस्थित सोनारी गावाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले आणि ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री अशोक शंभू कडू साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय विदित पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा. सोनारी गावाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खास करून त्यांचं योगदान कारण आपण बघतो ग्राम सुधारणा मंडळाचं जे कार्य असतं ते अगदी सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गावातले होणारे सगळे सोहळे आणि त्यामध्ये त्यांचं विशेष योगदान. सन्माननीय विदित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. चला मॅच चालू करा. एंट्री गेट जवळची पब्लिक आहे, कृपया करून आपण दूर व्हावं. बॅरिगेटच्या बाहेर आपण कृपया करून विनंती आपणास सहकार्य करा. प्रेक्षकांना विनंती आहे. चला एक पुढील सन्मान आपण मंचकावर घेऊयात. आपण बघतोय मंचकावर आज या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना सायकल आपल्या या आयोजनामध्ये समर्पित केलेले आहे पुणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सन्मान्य सौभाग्यवती जुईली विश्वजित घरत यांचा या ठिकाणी सन्मान
या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी विनंती करतोय सन्माननीय अखिल घरत यांना की आपण सन्मान समर्पित करण्यासाठी हा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये दिला जाईल। फुंडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती जुईली विश्वजित घरत। एंट्री गेट जवळ पब्लिक आपणास विनंती आहे प्रेक्षकांना की आपण बॅरिगेटच्या बाहेर उभं राहावं, अन्यथा बॉडीगार्ड्स तिथे पोहोचतील। ही नम्रतेची सूचना आम्ही तुम्हाला करतोय। पंडित सर, जर आपण पाहिलं तर आज विशेष जे बॉडीगार्ड आहेत, ज्यांना मोठ्या मोठ्या मंत्री महोदय यांना सुरक्षा आपल्या आयुष्यामध्ये दिलेली आहे आणि आता असे खास बॉडीगार्ड आज आपण या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत, तर हे देखील या स्पर्धेचं खास आकर्षण आपण पाहतोय। हॅलो, थँक्यू सो मच आतिश पाटील आणि त्याचबरोबर नितेश पंडित सर। कबरला फिल्डर तैनात आहे, झेल सुटलाय, पुन्हा एकदा जीवनदान। या अगोदर स्वीपर कव्हरला झेल सुटला होता, आता कव्हरला मात्र झेल सुटलाय। कव्हर पॉइंटला झेल सुटला होता, आता लॉंग कव्हरला असलेला फिल्डर। धावसंख्या 51चा पाठलाग चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 4 वर। सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत। रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन। शेतकरी कामगार पक्ष आयोजित ही स्पर्धा 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक। हा वेगवान चेंडू, गतवर्षीचा बेस्ट बॉलर राहिलाय हा आकाश ठाकूर, सध्या तो गोलंदाजी करतोय धाकटी जुईच्या विरोधात। अजय 74 अक्कादेवी मोठी जुई। साहिल पाटील सरांकडून मोठी जुई संघासाठी शुभेच्छा येतात, त्यांचं सहर्ष स्वागत। सर्वांच्या शुभेच्छांचा आम्ही ते स्वीकार करत आहोत। प्रीतमदादा मात्रे यांचा वाढदिवस आणि त्याचा औचित्य साधून साकारण्यात आलेली स्पर्धा। मिडविकेटच्या अगदीच समोर येऊन चेंडू फील्ड करतोय, लेफ्ट हँड थ्रो, कमालीचं क्षेत्ररक्षण। फेक थोडी चुकीची झाली, परंतु दहशत एवढी होती की दुसरी धाव घेण्याची धमक झाली नाही दोन्ही फलंदाजांची। 51 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय। अजय 74 अक्कादेवी मोठी जुईच्या विरोधात दीक्षा राणी अन्विक स्पोर्ट्स एशीदेव दांडा संघाकडून। पहिल्या षटकात धावा झाल्यात आतापर्यंत 6। माफक सुरुवात मात्र केले अंकेश कामोटकर आणि त्याच्या साथीला असलेल्या निनादकडून। पहिले षटक टाकतोय तो गोलंदाज आकाश ठाकूर। सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना लाल सलाम। पाय टाकलेला चेंडू हलक्या हाताने बॅकलिप छोटी करून शॉर्ट मिड विकेटला फक्त ढकललाय, सिंगल रन। पॉवर प्लेच्या या षटकामध्ये संपूर्णतः दबाव थोडा जाणवला, काही चुका झाल्या, झेल सुटल्या, परंतु पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक आहे मोठी जुई संघाचं बिनबाद 7। थँक्यू। याच दरम्यान अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय अतिथी एक सुप्रसिद्ध नामवंत टॅटो आर्टिस्ट बंड्या यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। मी त्यांना विनंती करेन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला, आपला आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं केला जाईल। चला एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका। 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला समाप्त करायची आहेत। पाहुण्यांचं आगमन झालंय, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। शेतकरी कामगार पुरस्कृत ही स्पर्धा आपण अनुभवताय या क्रीडांगणावरती। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि या प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे मोठी जुई संघाच्या विरोधात। यानंतरची लढत असेल टाकीगाव विरोधात जीपी क्लब फुंडे या दोन संघादरम्यान। टॉस देखील झालेला आहे। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता सर्वांना विनंती करतोय की जरा फास्ट खेळा, कारण 1-1.5 नंतर ड्यू फॅक्टर जास्त ऑन होईल, मग बॉल ट्रॅव्हल होणार नाही। म्हणूनच विनंती आहे की लवकरात लवकर मॅचेसला सुरुवात करावी। उद्या पासून तर स्पर्धा ठीक 4:30 वाजता 4 वाजता मात्र चालू होईल, याची दक्षता प्रत्येक संघाने घ्या। सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो विराज पाटील। प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत। संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषक 2025 त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। पहिला सामना जिंकला तो मुळेखंडने, दुसरा सामना दिलखेचक राहिला।
शेवटच्या क्षणी मात्र विजय नोंदवला तो जयदुर्गा नागाव आणि आजच्या रात्रीतील सध्याच्या घडीला तिसरा सामना मोठी जुई विरोधात दांडा. चपराक खेचले, बॅटच्या जरी टो एंडला लागला असला तरी सुद्धा बॅटचा स्पीड एवढा जोरात होता की बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. खेळण्यासाठी जागा दिली गोलंदाजाने. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जोरात चपराक मारायची होती, बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला तरी सुद्धा गॅप मधून निघाला. थर्डमॅनच्या दिशेने चौकार. प्रेक्षक आनंद घेत आहेत, त्यांना हवा आहे असा सामना जो शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. मगाशी तेच घडलं. नितेश पंडित सर 78-79चं टार्गेट आणि लास्ट बॉल पर्यंत मॅच गेली. 6 बॉल 11 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. 5 बॉल 7 धावा डिफेंड केल्या रेड्डीनं. आजकाल रेड्डी चमकतायत. ऑस्ट्रेलियामध्ये देखील नितीश कुमार रेड्डी चमकला होता. मगाशी नागावचा चिंट्या रेड्डी चमकला. पाहूया या मॅच मध्ये कोण चमकेल, अंकेश कामोटकर की मात्र गोलंदाज. पुढे टाकलाय बॉल, समोर खेचलाय, जेवढा उंच गेलाय तेवढाच लांब. षटकार. 6 धावा. समालोचकांचं म्हणजे षटकार मारू दे किंवा एखादी चांगली गोष्ट मैदानात घडू दे, मग आपले शब्द अलंकार वापरत ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. परंतु हा षटकार जात असताना हवेत चेंडू होता. प्रेक्षकांना अपेक्षित होतं की षटकार होईल. त्यावेळी जो टाळ्यांचा कडकडाट जो सुरुवात होतो ना, तो आवाज ऐकणे एक वेगळीच मजा आहे कोणत्याही खेळाडूसाठी. हा चेंडू आलाय तो निर्धाव चेंडूची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. धावफलक जाऊन पोहोचले. 51चा पाठलाग चालू असताना 17वरती 71. 3 सीमारक्षक सध्याच्या घडीला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय तो विराज पाटील. रनअपमध्ये चुकी, थोडा थांबतोय. कदाचित त्याला असं वाटलं की बॅटर रेडी नाहीये, स्वतःच थांबला. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. एक लॉंग ऑनला आहे, त्याचबरोबर एक काऊ कॉर्नरला आहे सीमारक्षक या षटकामध्ये, कारण हे पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या. वेगवान चेंडू मागचे 2 चेंडू निर्धाव आलेत. भले एक षटकार आला असेल, त्यानंतर विराजने मात्र कमबॅक केलंय. वेगावरती स्वार होऊन सध्या गोलंदाजी करतोय विराज पाटील. आपल्या स्क्रीनवरती आहेत 24 लाईव्ह हे चॅनल. सध्या दोन्हीही तालुक्यांमध्ये, रायगडमध्ये तर धुमाकूळ घातलाय. कित्येक नामवंत स्पर्धा या चॅनलने कव्हर केलेल्या आहेत आणि तेच आपल्या समवेत आहेत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घेऊन 24 लाईव्ह आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. 17 धावा धावफलकावर. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला होता लॉंगॉनला फिल्डर आणि तिथे झाले असं वाटलं झेल सुटलाय की काय, परंतु पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय, माघारी परततोय तो अंकेश कामोटकर. मोठा धक्का, मोठी जुईला.
आणि त्यातील एक संगीत मला असं वाटतं एक ग्रुप आहे इंस्टाग्रामवरती देखील खूप फेमस आहेत ते, आणि या त्यांच्या माध्यमातून हा जो पोवाडा रचला गेला आहे खरोखरच प्रतिमे नेहमी ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावत 51चा पाठलाग करत असताना 17 आणि विकेट गेल्यात त्यात 2. अंकेश कामोटकर माघारी परतलाय. त्याचबरोबरीने फलंदाज यश देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती जितेश आणि त्याच्या साथीला आहे तो सलामीवीर निनाद. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 34. 18 चेंडू 34ची गरज. जरा फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. आज आपण थोडे उशिराने धावतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी संघर्ष योद्धा प्रीतम दादा यांचं देखील आगमन होईल. त्यांचं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन या मंचावरती होणार आहे. मगाशी माजी आमदार बाळाराम शेठ पाटील यांनी खास उल्लेख केला या सर्व आयोजकांसाठी युवा शेतकरी कामगार पक्ष. नितेश सर, ही गोष्ट खूप मोठी अधोरेखित करण्यासारखी आहे. युवा शेतकरी कामगार पक्ष जो नव्याने काट टाकतोय उरण तालुक्यामध्ये आणि त्याने आयोजित केलेली ही दमदार क्रीडा स्पर्धा यंदाच्या वर्षी एक वेगळं रेकॉर्ड सेट करत असताना 3ऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय आकाश ठाकूर. आपल्या स्पेलची सेकंड ओव्हर घेऊन तो आलाय. 18 बॉल धावा करायचे 34. फटका फसलाय. कव्हर्सला फिल्डर आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. जजमेंट चांगले. आकाशने घेतले विकेट. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. वेगानं फेक करतोय. फक्त एकच धाव. चांगलं क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. अजय 74 अक्का देवी मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात दीक्षा राणी अंधविक स्पोर्ट्स एशी देव दांडा या 2 संघादरम्यान. पहिल्या 17 धावा आल्या होत्या. 50-51चं लक्ष ठेवलंय मोठी जुई संघाच्या विरोधात. प्रीतम दादा यांचे समर्थक तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती. संघर्ष योद्धा हा टॅटू आहे खरं तर. हा समर्थक आहे प्रीतम दादा यांचा. प्रचंड प्रेम आहे दादांवरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. गलीमधला क्षेत्ररक्षक. थोडा फंबल. विकेट कीपर थ्रो येईल तत्पूर्वी 2 धावा चोरल्यात. गरज आहे सध्या. टाळ्यांचा कडकडाट होतोय. त्यांना ठाऊक आहे इथे एक धाव महत्वाची आहे. एका धावेने इथं खेळ बिघडलाय म्हणून ही दुसरी धाव वेगानं घेतली जाते. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचला. आता 20 वरती धावा करायचे त्या 31. 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे आकाश ठाकूरचं. 15 चेंडू विजयासाठी 31ची गरज. प्रेक्षकांची गर्दी. सर्वांना लाल सलाम. शेतकरी कामगार पुरस्कृती स्पर्धा थोड्याच वेळात संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी होईल. आकाश परंतु इथे लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. एका धावेसाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय मोठी जुई टीमसाठी. मगाशी आवर्जून उल्लेख केला. दोन्ही कॅप्टनला विचारलं तुमच्या समालोचक मित्रांनी की गर्दी आहे. गर्दी प्रचंड आहे. प्रेक्षक येणार. अर्धा गाव नाही पूर्णच्या पूर्ण गाव येणार. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. गावच्या प्रतिष्ठेसाठी हे खेळाडू खेळतात. त्यांना आमची साथ मिळणार. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा हलक्या हातानं बॉल ढकललाय. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या दरम्यान वेगानं फिल्डर आला. फेक होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला दोन्ही फलंदाज एकत्रित आले होते परंतु हा चेंडू फेक झाला. खालीच राहिला.
विकेट किपर अडवू शकला नाही. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. काय क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. चौकार षटकार थांबलेत तर मोठी जुईचे दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला सिंगल डबल वरती डिपेंड आहेत. जितेश आणि त्याच्या साथीला आहे तो दीप. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला. आता 23 वरती विजयासाठी गरज असेल ती 28 धावांची. 28 पाहिजेत. 14 चेंडू विजयासाठी 28. 12ची सरासरी आहे. युवा शेतकरी कामगार पक्षाचा उल्लेख केला आज बालाराम शेठ पाटील साहेबांनी. युथ पॉवर प्रीतम दादा मात्रे यांच्या समवेत आहे आणि ते आता युथ पॉवर सज्ज झाले दादांच्या वाढदिवसासाठी. 14 बॉल धावा करायचे ते 28. पुन्हा तोच प्रयत्न होता. फलंदाजांवरती दबाव आहे कारण आकाश ठाकूर सारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्या समोर आहे. त्याचे निर्धाव चेंडू जाऊ द्यायचे नाहीये. बॅकलिप छोटी ठेवायचे, कव्हर्सला ढकलायचे, लॉंग ऑफला ढकलायचे, सिंगल डबल घ्यायचे, परंतु तसं होत नाहीये. निर्धाव चेंडू 13 बॉल 28. सध्या काय सामना चुरशीचा ठरतोय. मोठी जय विरोधात दांडा. पुन्हा तोच प्रयत्न करण्यात आलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव, फक्त एकच धाव आकाश ठाकूरच्या या शेवटच्या चेंडूवरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोठी जुई संघाची धाव संख्या ती 8च्या सरासरीने 24. विकेट गेल्या 3. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 27. 27. चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. संघर्ष आणि संघर्ष योद्धा चषकामध्ये आपण पाहतोय. मापदंड ठरवले जातात क्रीडा स्पर्धेचे आणि पहिला मापदंड असतो क्रीडा स्पर्धेचा तो म्हणजे प्रेक्षकांची गर्दी. आणि पहिल्याच रात्रीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालाय तो या स्पर्धेला. 190 विधानसभेचे आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही डे नाईटची स्पर्धा. प्रथमच शेतकरी कामगार पक्ष रायगड यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. 12 बॉल धावा करायचे त्या 27. चला फास्ट खेळा. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. सर्वांचं सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा इथे उपस्थित झालाय. प्रेक्षक राजा विना कोणती स्पर्धा नाही. कोणताही कार्यक्रम असू दे प्रेक्षक हवेत. प्रेक्षक हा केंद्रबिंदू आहे. प्रेक्षक असतील तरच मजा. खेळाडूंना देखील, आयोजकांना देखील आणि समालोचकांना देखील. परेश पाटील गोलंदाजीसाठी. 12 बॉल 27. ऑन साइडला भिरकावायचा होता चेंडू. चांगला टप्पा अचूक ठेवलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. टेन्शन वाढवेल बॅटिंग करणाऱ्या मोठी जोई संघाचं. सध्या मैदानात जितेश आणि दीप आहे. गोलंदाजीसाठी परेश आलाय. 11 चेंडू विजयासाठी 27 ची गरज. कश्मकश भरा मुकाबला. संघर्ष दोन्ही बाजूने चालू आहे. जिंकायचे प्रत्येकाला. पहिला विजय संपादित करायचे संघर्ष योद्धा या चषकातला. प्रीतम दादा यांचं आगमन थोड्याच वेळात होईल. त्या अगोदर हा चालू असलेला चुरशीचा सामना. मोठी जई विरोधात दांडा. खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्क करून घेतलाय स्वतःला. आणखी एक निर्धाव चेंडू परेश कडून. काय कमालीचं षटक मात्र हाताळतोय. 12 बॉल 27 पाहिजे होत्या. मागच्या 2 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू टाकले. 10 बॉल धावा करायचे त्या 27. एका षटकार हवाय मोठी जुई टीमला. हवाई सफर चेंडूला द्यावी लागणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला चेंडूला पाठवावं लागणार आहे तरच मात्र होईल कमबॅक. 10 बॉल 27 करायचे विजयासाठी. पुढे आला. स्टेप आउट झाला. दिला भिरकावून बॉल. काऊ कॉर्नरला. बैठक शॉट. घुटना टेक तमाशा देख. बॉल सीमारेषा पार. षटकार.
कमालीचा फटका खेचलाय. पा वेगळीच स्टाईल आहे उभं राहण्याची. थोडा पुढे आला, एक पाऊल पुढे घेतला आणि तिथून हा बैठक शॉट. कमालीचा स्ट्रोक, षटकार. 21 पाहिजेत 9 चेंडूंमध्ये. फुल टॉस बॉल, गॅप मध्ये स्ट्रोक आहे. बॉल जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. 1 बाउन्स, चौकार. फलंदाज जितेशच्या बॅटमधून. खरं तर दारोमदार ज्याच्यावरती आहे समीर सर, ज्याने आपल्या गावच्या लीगमध्ये जवळजवळ बाईकमॅन ठरला, परंतु एका लीगमध्ये 4 मॅचेसमध्ये 5 मॅचेसमध्ये 3 अर्धशतकी केल्या. 1 38 आणि 1 42 अशा प्रकारच्या अगदी धावसंख्या उभारल्या होत्या. तो पिस्तूल जितेश भोईर. या जितेशच्या बॅटमधून षटकार चौकारची आतषबाजी सध्या चालू आहे. परेशच्या विरोधात ज्याने त्याला 2 चेंडू निर्धाव टाकले होते. 8 चेंडू विजयासाठी 17ची गरज. रोमहर्षक सामना सध्याच्या घडीला. पुढे आला, खेचलाय, हॅमर केले बॉलला अगदी समोर. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल स्टेट फेकून दिलाय. षटकार. हिरो ठरतोय सध्याच्या घडीला मोठी जुई संघाचा हा जितेश. आग लावले सध्या मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले त्याच्या विरोधात आणि त्याचं प्रत्युत्तर, त्याचा हल्ला पहा, त्याचा प्रति हल्ला पहा. 2 षटकार मारलेत, 1 चौकार आणि आता 7 चेंडू शिल्लक आहे. दावा करायचे त्या मात्र विजयासाठी. 11 7 चेंडू 11. परेश शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू घेऊन आलाय. समोर जितेश ज्याने आग लावले मैदानात. पंचांकडे अपील, जोरदार अपील केली जाते आणि ते पंच बाद घोषित करतात जितेशला. शेवटच्या चेंडूवरती आणखी एक महत्वाची विकेट घेतली ती गोलंदाज परेशने. एकीकडे समीर सर ज्याची बॅट बोलू लागली होती, नाव होतं पिस्तूल. खरं तर ज्या पिस्तूलला या वेळेला थांबावं लागलं, परतावं लागलं पिस्तूलला बॅक टू पॅव्हेलियन. जाऊया परत एकदा अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे. एक टॅटो आर्टिस्ट नामांकित प्रसिद्ध बंड्या या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतोय युगांत पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते बंड्या याचा आदरपूर्वक सन्मान. त्याच्यानंतर आमचे ड्रोन मास्टर हे सर्व व्ह्यूज कॅप्चर करण्याचं काम ज्यांनी अगदी हवाई सफरीमधून केलं, म्हणजेच एअर स्ट्राईक केली, ते आमचे सूरज. तर जाऊया सन्माननीय बंड्या यांचा आदरपूर्वक सन्मान. चला 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आहे. पाहुण्यांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय, परंतु जितेशची विकेट हवी होती ती लास्ट बॉल वरती परेशने घेतले. पहा मागच्या मॅच मध्ये देखील हेच इक्वेशन होतं नितेश सर. थँक्यू. तदनंतर जाऊया परत एकदा सूरज. हवाई सर्जिकल स्ट्राईक या मैदानात खरं तर ज्यांनी केली आपल्या ड्रोनच्या माध्यमानं, चांगले व्ह्यूज या ठिकाणी टिपले गेले, ते आमचे सूरज ड्रोन मास्टर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. एक रंगतदार सामना पाहतोय. एकीकडे 2 हात करताना दिसतोय मोठी जुई अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन, तर ईशीदेव दांडा. जाऊया कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी ऐकायला मिळतील समीर सोमणी सर. 6 बॉल 11 पाहिजेत. लॉंग ऑफला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार. मोठी जुईचा धमाका षटकार. काल खरं तर झंझावात आहे या ठिकाणी. त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावरती आणि तदनंतर जाऊया परत एकदा सामन्याकडे. 6 चेंडू 1 हवाई सफर झाली षटकाराची. 5 चेंडू विजयासाठी 5. शेवटचं षटक योगेश समोर दीप. हातातून चेंडू निसटलाय. 1 धाव ते कंप्लीट झाले. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. व्हाईट +1 अशा 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट होत असताना अजय 74 अक्कादेवी मोठी जुई संघासाठी. 5 सामना होता कुठे आणि
जितेशने नेलाय कुठे आणि त्याला आता साथ देतोय तो दीप. जितेश माघारी परतलाय परंतु दीपने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. मागच्या 1 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 8 आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची. 5 चेंडू 3 धावा. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट घ्यावी लागेल गोलंदाज योगेशला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलाय परंतु 1 धाव वाचू शकला नाही. 1 धाव इथे घेतली जाते. पहा किती समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. त्याला ठाऊक आहे इथे मोठा फटका मारायला गेलो झेलबाद झालो. मी तंबूच्या आसऱ्याला गेलो. नवीन फलंदाज आला त्याच्यावरती दबाव असेल कदाचित सामना फिरू शकतो म्हणून स्टेप आउट होत असताना सिंगल डबल ढकलण्याचं काम सध्या मैदानात चालू आहे. म्हणजे डोक्यावरती बर्फ ठेवून सध्या विजयासाठी वाटचाल करतोय तो दीप. 1 धाव इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचला 51चा पाठलाग करत असताना 49 वरती. आता धावा करायचे 4 बॉलमध्ये त्या मात्र 2. 1 डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मजा येईल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. प्रेक्षक तेच म्हणत असतील डॉट बॉल येऊ दे. 4 चेंडू 2. फटका फसलाय. कॅच होईल का नाही. कॅच होणार. 1 तर झाले आणि इथे विजयी धाव. धावांचा पाठलाग केलाय. डीजे ऑपरेटर या ठिकाणी आपण पाहूया शक्ती कोहली उपसरपंच दिघोडे ग्रामपंचायत. आपल्याला विनंती असेल की आपण आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी परेश पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय शक्ती कोहली यांचा आदरपूर्वक परेश जगदीश पाटील माजी उपसरपंच नवघर. आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते शक्ती कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करूया. जाऊया हस्तांदोलन करताना दोन्ही टीम दिसतील. अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठी जुई विपक्ष एशी देव दांडा. खरं तर 2 चेंडू किंवा किंबहुना 3 चेंडू राखून विजय संपादन केलं गेलं आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसतोय. मॅन ऑफ द मॅच जितेश ज्याने डेंजरस बॅटिंग केली